गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण बघा, जे टी साठी जे मानसशास्त्र असतं ते मानसशास्त्र आपण त्याच्यासाठी बॅच सुरू केलेले समजून घ्यावे लागतात. खूप मानसशास्त्र फक्त वाचून चालत नाही, तर समजून घ्यावं लागतं. हे बघा, फक्त आपल्याला मानसशास्त्रासाठी फक्त 249 रुपयामध्ये ऑफर चालू आहे आज आणि उद्यासाठी. तुम्ही मानसशास्त्रासाठी फक्त 249 मध्ये बॅच जॉईन करू शकता. प्ले स्टोअरवर जा आणि प्ले स्टोअरवरून PS सिसव अकॅडमी हे टाकल्यानंतर तुम्हाला तिथे ही ॲप ओपन दिसेल आणि ही ॲप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करून घ्या आणि फक्त 249 मध्ये बाल मानसशास्त्र याच्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता. प्ले स्टोअर वरून काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आता आपण प्रश्न बघूया. टीईटी साठी येणारे जे प्रश्न असतात हे काळजीपूर्वक समजून घ्या. पहिला प्रश्न दिलेले बघा, लहान मोठा आखूड. बघा, लहान मोठा आखूड, लांब जवळ दूर काल आज संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे म्हणजे क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येतात. बघा, आपण जीन पियाजेचा सिद्धांत बघितला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहित नसेल तर जीन पियाजेने 4 अवस्था सांगितल्या होत्या. या 4 अवस्थेमध्ये कुठल्या अवस्थेमध्ये विद्यार्थी त्याच्या वयाच्या अनुरूप काय काय क्रिया करतो, त्याच पद्धतीने ज्या वेळा आपण मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये जातो म्हणजे 7 ते 11 वर्षाचे जेव्हा असतो त्यावेळा आपल्याला वर्गीकरण करता येतं. लांब मोठं आखूड, आपल्याला दिनांक कळतो, वार कळतो. मग याच पद्धतीने तुम्हाला विचारलेलं आहे का लहान मोठं आखूड लांब हे संबोध कुठे तयार होतात. तर मग पहिलं काय म्हटलेलं औपचारिक, मूर्त, क्रियात्मक आणि संवेदी. आता मी तुम्हाला तेच सांगितलं का मूर्त संक्रियात्मक अवस्था जी असते ती 7 ते 11 वर्षाची असते. यामध्ये काय करतात मुलं, या गोष्टी त्यांना कळायला लागतात, वर्गीकरण करू शकतात. म्हणजे काय, ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. मूर्त क्रियात्मक, तिला हिंदीमध्ये संक्रियात्मक अवस्था असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते. बघा, संवेदनाला अर्थ लावला का त्याचं खालीलपैकी कोणत्या घटकात रूपांतर होतं. जर तुम्ही टॉपिक काळजीपूर्वक अभ्यासला असेल तर याचं उत्तर नक्कीच देणार. ज्या वेळेला संवेदनाला अर्थ लागतो त्याला काय म्हटलं जातं, अवबोध असं म्हटलं जातं. काय, संवेदनाला ज्या वेळा अर्थ लागतो त्यावेळा त्याला अवबोध असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, समस्येचे विश्लेषण करून, बघा, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे डॅश डॅश होईल. बघा, एखादी समस्या निर्माण झाली, आता तिचं विश्लेषण करताय म्हणजे काय, ती कशी सोडवायची, याच्यावर उपाय काय, कोणता मार्ग करावा लागेल. मग याला काय म्हटलं जाईल, अवबोध म्हटलं जाईल का, विचार प्रक्रिया म्हटलं जाईल का, कल्पना म्हटलं जाईल का, प्रतिमा म्हटलं जाईल का. सगळ्यात महत्वाचं, समस्येचं विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे काय, विचार प्रक्रिया असते. काय असते, विचार प्रक्रिया असते. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा, प्रश्न चौथा काळजीपूर्वक बघा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय. बघा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने धडपड. बघा, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आता टीईटीचा अभ्यास करायचा किंवा सीटीईटीचा अभ्यास करताय, मग तुम्ही युट्यूब चॅनल सर्च करणार नाही, आम्हाला बॅच घ्यायची, म्हणजे ही काय झाली, तुमच्या मनाची धडपड. समजा एखादा मुलगा मुलगी कुठे बसलेले आहे, आता महिलांना नाही बाबा तू आला बरं का, नक्की काय चालू असेल यांच्यात, म्हणजे जाणून घ्यायचं नक्की यांच्यात काय चालू आहे. याला पण काय झालं, मनाने जाणून घेण्याची जी धडपड करतात तुम्ही, नाही बाबा समोरच्या तिथं भांडणं चालू आहे, नक्की मग काय म्हणताय, मला ऐकायला पाहिजे, अशी पण जी धडपड असते हिला पण काय म्हटलं जातं, अशा पद्धतीचा प्रश्न. म्हणजे जे मनाने ही धडपड केली जाते हिला अवधान असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अवधान. स्मरण म्हणत नाही, धारणा म्हणत नाही, संवेदना म्हणत नाही. असते ना असे तर अवधानवाले खूप असतात. दुसऱ्याच्या इथे काही भांडण झालं का बास टपलेले असतात कान देऊन ऐकायला. म्हणजे जी त्यांची धडपड असते ना, याला काय म्हटलं जातं, अवधान असं म्हटलं जातं. लक्षात आला आता. ऍप डाउनलोड करून घ्या, ही PS सिसव, त्याच्यावर तुम्ही ऍप घेऊ शकतात. बघा, बॅच घेतल्यानंतर तुम्हाला हे सर्व टॉपिक त्याच्यामध्ये उपलब्ध होईल. बघा, त्याच्यानंतर प्रश्न पाचवा, ब्लूमच्या वर्गीकरण शास्त्र, ब्लूम हा जो शास्त्रज्ञ होता त्याने काय केलं होतं, उद्दिष्ट, अध्ययन, अनुभव आणि मूल्यमापन याचा एक त्रिको म्हणजे त्रिकोण मांडला होता. या अनुषंगाने त्याने काय केलं होतं, व्यक्तीच्या ज्या गरजा असतात त्या गरजा कशा असतात हे दाखवलेलं होतं. शास्त्रज्ञाच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाचा शिरोबिंदू घटक आहे. बघा, हा जो ब्लूमने हा त्रिकोण जो मांडला होता याने काय म्हटलं, शिरो म्हणजे काय, सर्वात वरच्या टोकावर काय असेल, सर्वात वरच्या
सर्वात वरच्या टोक्यावर काय असतात तर उद्दिष्ट असतात. काय असतात? उद्दिष्ट असतात. त्याच्यानंतर अध्ययन अनुभव येतात आणि शेवट काय असतं? मूल्यमापन असतं. आता आपण थोडी याच्या संदर्भात माहिती बघूया. बघा, आता इथे तुम्हाला थोडी माहिती दिली जेणेकरून तुम्हाला हा उपयोगात येईल. बघा, ब्लूमच्या वर्गीकरण शैक्षणिक प्रक्रियेमध्ये तीन मुख्य घटक असतात. आपण तीन घटक आता ते पुढे समजून घेऊ. उद्दिष्ट, काय म्हटलंय? उद्दिष्ट, अध्ययन अनुभव आणि मूल्यमापन हे तीन महत्वाचे घटक असतात. हे एकमेकांशी संबंधित असून, बघा, एकमेकांशी काय संबंधित असून त्यांना मूल्यमापनाचं त्रिकोण किंवा शैक्षणिक त्रिकोण असं म्हटलं जातं. तुम्हाला यावेळा एखाद्या वेळा प्रश्न पण असा विचारला जाऊ शकतो का ब्लूमने जे तीन घटक मांडलेले यांना काय म्हटलं जातं, तर त्यांना मूल्यमापनाचा त्रिकोण किंवा शैक्षणिक त्रिकोण असं म्हटलं जातं. या त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी उद्दिष्ट, बघा, या त्रिकोणाच्या शिरोबिंदू म्हणजे सगळ्यात वर काय असतात? उद्दिष्ट असतात. काय असतात? उद्दिष्ट असतात. उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर अध्ययन अनुभव दिले जातात. बघा, म्हणजे आपण पण बघा, उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं म्हणजे अध्ययन अनुभव दिले जातात आणि शेवटी कितपत जे उद्दिष्ट आहे ते आपलं साध्य झालं का नाही यासाठी काय करावं लागेल? आपल्याला मूल्यमापन करावं लागेल. काय करावं लागेल? मूल्यमापन करावं लागेल. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ प्रत्येकाने लाईक करा. त्याच्यानंतर प्रश्न 6, प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू, बघा, प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू आणि नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो? म्हणजे काय? आधी वस्तू दाखवताय म्हणजे उदाहरणार्थ हा कप आहे. हा कप आहे, समजून घ्या. हा कप आहे. आता हा कप पहिले दाखवला, त्याच्यानंतर त्याचं काय होतं, कशासाठी उपयोग होतो, चहा पिण्यासाठी होतो का पाणी पिण्यासाठी होतो, नंतर त्याचं वर्णन करताय. पण पहिले काय करताय तुम्ही? वस्तू दाखवताय. काय दाखवताय? वस्तू दाखवताय. मग कोणता क्रम योग्य ठरतो? आता तसंच तुम्हाला विचारलं. आता पहिलं काय म्हटलंय? ज्ञाताकडून अज्ञाताकडे. आता ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे काय? हे इथे असेल का? दुसरं म्हटलंय सोप्याकडून कठीणाकडे, तिसरं म्हटलंय मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि चौथं म्हटलंय विशेषणाकडून सामान्याकडे. आता एक बघा, हे काळजीपूर्वक समजून घेऊ. ज्ञाताकडून अज्ञाताकडे केव्हा होईल? का ज्या वेळा शिक्षक माहीत असलेल्या गोष्टी सांगतो आणि नंतरून न माहीत असलेल्या गोष्टी सांगतो, तेव्हा हे उत्तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे राहिलं असतं. पण इथे तसं होत आहे का? तर अजिबात नाही. सोप्याकडून कठीण अवघडाकडे, म्हणजे इथे काय, आता सोप्या गोष्टी शिक्षक पहिले सांगतो आणि नंतर अवघड सांगतो, असा काही उल्लेख आहे का? तर अजिबात नाहीये. इथे काय, मूर्ताकडून अमूर्ताकडे. कारण काय? आधी वस्तू दाखवताय. वस्तू दाखवणे म्हणजे काय? याला कप म्हणतात. मग या कपाचा उपयोग काय? त्याचं नाव काय? अशा पद्धतीने ते म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशिष्टाकडून सामान्यकडे असं अजिबात होत नाही. ऑप्शन 3 हे जे उत्तर आहे. कारण मूर्ताकडून अमूर्ताकडे आधी काय केल्या जातात? वस्तू दाखवले जातात, नंतर वर्ण केल्या जातात. बघा, आता एखाद्या वेळेस असा प्रश्न काय करतात? रिपीट कसा होतो? आता ह्या वेळा ते काय करतील? आधी शिक्षक काय असतो? माहित अध्यापन सूत्रात माहित असलेल्या गोष्टी सांगतात आणि नंतरून ज्या माहित नसलेल्या गोष्टींचे वर्णन करतात. मग हे सूत्र काय होईल? ज्ञाताकडून होईल. म्हणजे अशा पद्धतीने काय प्रश्न फिरवला. फक्त पाठांतर करू नका. पाठांतर केलं तर फसतात तुम्ही. टीएटी असेल किंवा सीटीएटी असेल. आता त्याच्यानंतर प्रश्न 7 काय म्हणतोय? बघा, एकच कसोटी, बघा, एकच कसोटी एकच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली. बघा, एक कसोटी म्हणजे एक चाचणी आहे. एका परीक्षेने वेगवेगळ्या वेळी म्हणजे काय 4-5 वेळा तपासली असेल. गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासूनही गुणांमध्ये फरक पडत नाही. या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो? बघा, म्हणजे एक चाचणी बनवलेली समजा 15 मार्काची. तुम्ही किती जणांना ती चाचणी दिली आणि ती चाचणी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही. म्हणजे गुणांमध्ये फरक पडत नाही म्हणजे व्यक्तिभेदाचा प्रभाव पडत नाही. आपण काय म्हणजे माझ्या मताचा त्याच्यावर त्या चाचणीवर प्रभाव पडत नाही असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे काय होईल? जे उत्तर, उदाहरणार्थ महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. 1000 जणांनी जरी चेक केली तर काय होईल? ती मुंबईच राहील ना. का व्यक्तिभेदाचा नाही बाबा मला वाटतं दिल्ली करू, तर अजिबात नाही. मग याला काय म्हटलं जातं? वस्तुनिष्ठता असं म्हटलं जातं. काय म्हटलं जाईल? वस्तुनिष्ठता असं म्हटलं जाईल. त्याच्यानंतर प्रश्न 8 बघा. प्रश्न 8, सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्या अध्ययनास काय म्हणता येईल? बघा, आता तुम्हाला माहितीये मी तुम्हाला अध्ययनाचे संक्रमण हा एक टॉपिक घेतलेला होता मागच्या वेळा आणि आता तो बॅच मध्ये ऍड झालेला आहे. सायकल चालवण्याचे कौशल्य मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडते. म्हणजे काय? जे मी एक कौशल्य शिकलं हे दुसऱ्या कौशल्यासाठी उपयोगी पडत आहे. उपयोगी पडत आहे म्हणजे काय होत आहे? धन संक्रमण होत आहे. ऋण संक्रमण आहे का? ऋण संक्रमण म्हणजे अडथळा निर्माण होणे. हे संक्रमण नसतं. शून्य संक्रमण आहे का? शून्य संक्रमण म्हणजे काय? कुठलाच उपयोग होत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने सायकल चालवण्याचा उपयोग तुम्हाला मोटरसायकल चालवण्यासाठी होतो याला धन संक्रमण असं म्हटलं जाईल. त्याच्यानंतर प्रश्न 9 काय म्हणतोय? बघा,
संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? बघा, संवेदनाला अर्थ लावला काय होतं, संवेदनाला ज्या वेळेला तुम्ही अर्थ लावतात, अर्थ लावला म्हणजे काय, तुम्हाला नेमकं समजलं. म्हणजे उदाहरणार्थ आपण कुठेतरी बसलेले बारीक काहीतरी आपल्याला टोचलं, टोचलं म्हणजे काय झालं, काय टोचलं हे माहित नाही, काय टोचलं हे माहित नाही, ही संवेदना. पण ज्या वेळेला तुम्हाला कळायला लागलं का नाही बाबा मला ही गोष्ट म्हणजे काय, तेव्हा तुम्हाला अर्थ प्राप्त झाला. मग तेच म्हटलंय, संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर कशात होते, तर तुम्हाला मी पहिले पण सांगितलं, संवेदनाला ज्या वेळेला अर्थ प्राप्त होतो याला काय म्हटलं जातं, अवबोध असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अवबोध म्हटलं जातं. संबोध म्हणत नाही, प्रतिमा म्हणत नाही, कल्पना म्हणत नाही, याला अवबोध असं म्हटलं जातं ज्या वेळेला अर्थ प्राप्त होतो. त्याच्यानंतर प्रश्न 10 काय म्हणतोय बघा, प्रश्न 10 काळजीपूर्वक समजून घ्या, काळजीपूर्वक समजून घ्या, मग तुमचे उत्तर बरोबर येतात. ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तनामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? म्हणजे ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी, ताणतणाव म्हणजे काय, घाई गडबडी होत असेल, खूप कामं आहेत, त्यामुळे मग ताणतणाव तुमच्यावर पडत असेल, मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, नियोजन करायचं. पण इथे काय म्हटलं, अनुकूल नाही. अनुकूल नाही म्हणजे काय, योग्य नाहीये. आता बघा, समतोल आहार घेणे, समतोल आहार घेणे नाही बाबा, मग आपण यावेळी हे जेवलं पाहिजे, सकाळी हे खाल्लं पाहिजे, हलका अन्न, म्हणजे समतोल आहार घेणे पाहिजे, हे पण नियोजनामध्ये येईल. कामाचा क्रम, कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे, म्हणजे बघा, यानंतर मी समजा पहिलं काम हे घेईल, दुसऱ्यानंतर हे तिसऱ्या नंबरला घेईल, म्हणजे क्रम ठरवला, हे पण चांगलं आहे. नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, आता जर तुम्ही नकारात्मक जर दृष्टिकोन ठेवला तर अजून ताणतणाव वाढून जाईल, अजून ताणतणाव वाढून जाईल, म्हणजे काही चुकीचं आहे. आणि कामाचे व वेळेचे नियोजन करणं हे पण चांगलं आहे. 15 मिनिटं मी याला देईल, 30 मिनिटं 2 तास याला देईल, म्हणजे हे नियोजन पण चांगलं आहे. पण जर तुम्ही नकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर काय होईल, उलट तुमच्यावर ताणतणाव वाढेल, म्हणजे काय, अनुकूल नाही. तर ऑप्शन 3 हे अनुकूल नाही, कारण नकारात्मक दृष्टिकोन ठेवून ते कसं काय चांगलं होईल, म्हणजे ऑप्शन 3 हे चुकीचं दिलं, तेच तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न प्रश्न 11 प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षुपुढे उभे राहते. बघा, प्रत्यक्ष वस्तू समोर नाहीये आणि त्या वस्तूचे चित्र तुमच्या मनचक्षुपुढे उभे राहते, ही ती प्रतिमा होय. प्रतिमा विषयी खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही? आता तुम्हाला प्रतिमा हा एक स्वतंत्र टॉपिक आहे. प्रतिमा म्हणजे काय, आपण जे अनुभव घेतलेले असतात आणि ते अनुभव घेतल्यानंतर आपण एखादा निवांत बसलेलो तर आपण आठवतोय बाबा मी त्या गावाला गेलो होतो बघा, असं असं झालं होतं, तसंच झालं होतं, म्हणजे या पद्धतीने जे आपल्या मनातल्या मनात जी जुळवणूक करत असतो ती प्रतिमा होते. मनचक्षु पुढे उभे राहतात. ते एखादं तुम्ही बागेत फिरायला गेले असेल, नाही बाबा मग ते टिपा किती छान बोललं होतं, एक लाल मला आवडलं होतं, मग एखादी मुलगी असेल, काय असेल, मग ते अशा पद्धतीने काय होतं, मग त्या मनचक्षु पुढे उभे राहतात. मग या संदर्भात तुम्हाला चुकीचं विधान विचारलंय, बाकी बरोबर विधान असतील, एक चुकीचं असेल. पहिलं काय म्हटलंय, प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतले असणे आवश्यक आहे. बघा, म्हणजे एखादी तुम्ही कुठे फिरायला गेले एखादं एखादं आपण काय म्हणलं, एखादं काहीतरी चित्र असेल किंवा एखादी मुलगी असेल, एखादं बागेतलं फुल असेल, आधी अनुभव घेतलेलं पाहिजे ना. जर तुम्ही ते पाहिलेलंच नाही आणि तुम्ही मनचक्षुपुढे कसं काय आणणार तिला, म्हणजे काय, याला प्रतिमा तयार होण्यासाठी काय अनुभव घेतलेला लागतो, हे पण चांगलंय. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेचे होतात. आता बघा, मी तुम्हाला ते काय सांगितलं होतं, प्रतिमा आपण काय करावं लागतं, स्वतः अनुभव घ्यावा लागतो. पण सारख्या तीव्रतेच्या होतील का? आता उदाहरणार्थ समजा एक आहे गुलाबाचं फुल आहे आणि एक मोगऱ्याचं फुल आहे, हे दोन फुल आहेत. तुम्ही बागेत या फुलाजवळ खूप वेळ बसले, पण या फुलांना हे जे फुल होतं त्याला फक्त लांबून बघून घेतलं आणि निघून आले. मग मला सांगा, तुमची प्रतिमा दोघांसंदर्भात सारखीच असेल का? तर नाही ना. तुम्हाला ज्या गुलाबाच्या फुलाजवळ तुम्ही बसलेले आहेत किंवा मुलगा असेल, मुलगीजवळ ज्या व्यक्तीशी आपण जास्त जवळ बसलो ते चांगल्या मनचक्षु पुढे उभा राहील. पण ज्याला आपण एवढं बोललो नाही, त्याच्याशी एवढा संबंध नाही, तो त्याची तीव्रता एवढी राहील का? तर अजिबात नाहीये. म्हणजे काय, हे चुकीचं दिलेलं. ते काय म्हटलेलं, सारख्याच तीव्र जे असतात तर सारख्या तीव्रतेने होत नाही. कारण काय असतात, आपण तो अनुभव कसा घेतलेला याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे चुकीचं विधान आहे, हे बरोबर आहे. जसा जसा कालावधी लोटला जातो तशा तशा प्रतिमा दुधर होतात. बघा, म्हणजे जसा जसा कालावधी लोटला जाईल, म्हणजे काय, तुम्ही एखादा चित्रपट बघितला किंवा कुठलाही अनुभव घेतला, जास्त 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, तर काय होईल, ते आठवणं कमी कमी होऊन जाईल, म्हणजे काय, प्रतिमा धुदर होतील. आणि त्याच्यानंतर काय म्हटले, चौथा ऑप्शन बघा, काळजीपूर्वक समजून घ्या. ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण होणाऱ्या संवेदनेशी प्रतिमा निगडीत असतात. जर समजा तुम्ही योग्य, आता उदाहरणार्थ असं कधीतरी होतं बघा, आपण म्हणतो मी ती वस्तू बघितली ना, तिचा रंग पिवळा होता. मग कोणीतरी म्हणतं, अरे बाबा ते पिवळा नव्हता, त्याचा गुलाबी रंग होता. म्हणजे याचा अर्थ काय, जर तुमच्या ज्ञानेंद्रियांनी चुकीचा अर्थ लावला असेल तर प्रतिमा पण काय असेल, चुकीचीच असेल. बरोबर आहे का नाही?
हा मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणून काय म्हटलं, ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण होणाऱ्या संवेदनशील प्रतिभा निगडीत असते. म्हणजे तुम्ही जसा अनुभव घेतला, आता एखादा व्यक्ती असतो, तो खूप चांगला असतो, एखादी मुलगी खूप चांगली असते, कोणीतरी सौम्या गोम्या सांगून देतो नाही बाबा ती अशी, आपण तेच उचलतो ना, आपण नाही बाबा नाही, पण नंतर कळतं ती चांगली होती. म्हणजे याचा अर्थ काय, आपण जो अर्थ घेतलाय तो चुकीचा आहे का बरोबर आहे याच्यावरच आपली प्रतिमा निर्माण होते. म्हणजे हे चौथं कथन पण बरोबर दिलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं हे जे दुसरं वाक्य हे चुकीचं दिलं होतं का, सारख्या तीव्रतेचे नसतात. त्याच्यानंतर प्रश्न 12 काय म्हणतोय बघा, पत्त्यांचे बंगले बांधणे. बघा, पत्त्यांपासून बंगले बांधणे, हवेत मनोरणे उभारणे, परिकथा. परिकथा मी तुम्हाला सांगितलं होतं, मोगली माझ्याशी बोलतोय, परिचय, शक्तिमान, काही असेल परिकथा. हा, भूताखल्याच्या कथा, ही सर्व उदाहरणं खालीलपैकी कोणत्या कल्पनेची आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं. याला काय म्हटलं जातं, अनिर्बंध कल्पना, याला स्वैर कल्पना असं सुद्धा म्हटलं जातं. स्वैर कल्पना म्हटलं जातं. का यामध्ये तुम्हाला काय वाटेल, वाघ माझ्याशी बोलतोय, मोगली माझ्याशी बोलतोय, हा, एखादी लहान मुलगी असेल, हा, तर त्या लहान मुलीला वाटतं नाही बाबा हा मोठू माझ्याशी बोलतोय, परी मला वाचवेल, अशा पद्धतीने वाटतं. म्हणजे याला अनिर्बंध कल्पना असं म्हटलं जातं. कळालं? व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही. त्याच्यानंतर प्रश्न 13, खालील दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य नाही. बघा, संवेदना जी आहे, म्हणून तुम्हाला टीएटीचा अभ्यासक्रम खूप डीप मध्ये जावं लागतं, सीटीएटीला डीप मध्ये जावं लागत नाही. आता संवेदना हा टॉपिक डीप मध्ये वाचलाय म्हणून मी उत्तर देऊ शकतो, पण ज्याने फक्त वरवरचं ज्ञान पुस्तक वाचून घेतलं असेल नक्की याच्यामध्ये फसेल. खाली दिलेल्यापैकी खाली जे विधान दिले त्यापैकी संवेदनेविषयी विधान योग्य नाहीये. म्हणजे काय, संवेदना संबंधित चुकीचं विधान दिलेलं आहे, असं तुम्हाला ते निवडायचं आहे. आता योग्य नाही काय म्हटले बघा, बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना होय. बघा, बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची जी जाणीव असते, जी मानसिक प्रक्रिया असते, तिला संवेदना म्हणतात. हे बरोबर दिलेलं आहे, आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. बाह्य उद्दीपकाविषयी केवळ जाणीव होणे म्हणजे संवेदना आहे. बरोबर आहे. बाह्य उद्दीपकाची म्हणजे काय, मला काहीतरी टोचलं म्हणजे काय झालं, की तुमची बारीक काय झाली, संवेदना झाली. बरोबर आहे काय, फक्त जाणीव झाली ना, काहीतरी काहीतरी काय टोचलं माहित झालं का, तर अजिबात नाही. म्हणजे ही काय झाली, तुमची संवेदना झाली. खूप संवेदना म्हणजे एकदम सॉफ्ट, म्हणजे तुम्हाला नुसता स्पर्श झाला म्हणजे ही सुद्धा तुमची संवेदना आहे. म्हणजे बाह्य उद्दीपकाशी केवळ जाणीव म्हणजे संवेदना होय. आणि तिसरं ऑप्शन काय दिलेलं आहे, बाह्य उद्दीपकाविषयी ज्ञान होणे म्हणजे संवेदना आहे. आता तुम्हाला मी काय सांगितलं, बाह्य उद्दीपकाची फक्त जाणीव होणे म्हणजे संवेदना, पण ज्ञान होणे म्हणजे संवेदना नाही. ज्ञान होणे म्हणजे काय असतो, अवबोध असतो. काय असतो, अवबोध असतो. ज्ञान होणे म्हणजे अवबोध असतो. मग आता मला सांगा, इथे तर संवेदना दिले म्हणजे चुकीचं दिले ना. बाह्य उद्दीपकाविषयी ज्ञान होणे म्हणजे संवेदना नाही, तर तिला अवबोध असं म्हटलं जातं. म्हणजे चुकीचं दिलंय. आणि बाह्य उद्दीपकाशिवाय संवेदना होणे शक्य नाही. बरोबर आहे ना. जर तुम्हाला स्पर्श केला आणि तुम्ही म्हणेल मला स्पर्श केला, चालेल का? म्हणजे बाह्य उद्दीपक असल्याशिवाय आपल्याला संवेदना पण निर्माण होणार नाही. म्हणजे हे पण बरोबर दिले. पण ऑप्शन 3 हे चुकीचं दिलेलं आहे. कारण बाह्य उद्दीपकाविषयी ज्या वेळा आपल्याला ज्ञान मिळतं त्यावेळेला त्याला अवबोध असं म्हटलं जातं, संवेदना असं म्हटलं जात नाही. म्हणून ऑप्शन 3 हे याचं उत्तर आहे, कारण हेच चुकीचं दिलेलं होतं. बघा, इथे तुम्हाला जे विद्यार्थी असतात आन्सर की तुमचे उत्तर चेक करू शकतात ना. आता बघा, पीएससी अकॅडमी प्ले स्टोरवर जा, बॅच डाउनलोड म्हणजे ऍप डाउनलोड करून घ्या. त्यानंतर काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करा लवकरात लवकर. फक्त 249 रुपयामध्ये बॅच चालू आहे आजच्याच दिवस. हा, नंतर जी फी वाढवणार, फक्त मानसशास्त्र तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. कारण बघा, बाकीचे मराठी असेल, एनसीआरटी असेल हे तुम्ही वाचू शकतात, पण मानसशास्त्र समजून घ्यावं लागतं, हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे लवकरात लवकर काय करा, बॅच जॉईन करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा.